वाडवडिलापासून चालत आलेला हा एक आगळा वेगळा कर्नाटकी बेंदूर आपल्या आसिंगी गावात आजही साजरा केला जातो. तर ते कशा पद्धतीने साजरा केला जातो हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर आपल्या आयडीला फॉलो करून घ्या. तर चला मग पाहूया. तर हाय पब्लिक, या आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण सकाळ सकाळी गेलेलो बघा आसिंगी जतला, कारण आपल्या आज बेंदूर असल्यामुळे आपल्या जनावरांना कंड दावे कलर वगैरे आणायचा होता, म्हणून आपण गेलेलो आसिंगीला. कारण आसिंगीमध्ये दावी कंडी स्वतः घरोघरी बनवले जातात, तर स्वस्तमध्ये मिळते म्हणून तिथं आपण आणाय गेलो. मग आणि आम्ही दुकानात आलो, कारण आम्हाला घ्यायचा होता कलर. कारण गुरांच्या शिंगाला लावायला कलर पाहिजे होता. हिरवा कलर दावला आम्हाला काही पसंत आला नाही. दुकानदारला मी म्हणलं मला केसरी कलर पाहिजे, तर दुकानदारानं केसरी कलर दिला. आम्ही घेतला तो कलर आणि हॉटेलमध्ये आलो. एक प्लेट भजी आणि एक प्लेट बुट्टी भेळ घेतली. मस्तपैकी चापून हाणली. 2 बाटल्या थंडा घेतला, तेवढं पिलो आणि निघालो. बाजार आसिंगीच्या थोड्याच अंतरावरती आलो तर आम्हाला एक टेकाडावरती डाळिंबीची बाग दिसली. कारण त्या बागेला इतकं फळ होतं, 50च्या प्लस, म्हणजे एक 70-80 एका झाडाला एवढं फळ होतं. म्हणून आम्ही ते झाडं बघायसाठी तिथं त्या प्लॉटमध्ये गेलो, झाडं वगैरे बघितली आणि आम्ही घरला आलो. कारण घरला लवकर आलो, कारण आम्हाला जनावरं वगैरे धुवून त्यांना कलर वगैरे करून गळ्यामध्ये कंड वगैरे बांधून घ्यायचं होतं. कारण तेवढं आवरून आपल्याला आणि माडग्याला जायचं होतं. माडग्याला पण येऊन आणि आपल्याला आशिंगीला आपल्या गावामध्ये बैल पळवतात ते पाहायला जायचं होतं. तर अशा प्रकारे आपण कंड वगैरे गुरांना बांधून घ्यायला चालू केलं. आपल्यासोबत फादर होतंच. आपण पटापट कामावरली आणि माडग्याला गेलो. माडग्याला का गेलो तर आपल्याला नर्सरीमधून मिरच्याचं, वांग्याचं आणि टोमॅटोचं तरावा आणायचं तुम्ही गेलो. तर इथं बघू शकता तुम्ही गुलाबाची वगैरे वेगवेगळ्या फुलाची आणि फळांची तुम्हाला रोपं जर हवी असतील तर माडगाळमध्ये अवेलेबल आहेत, तुम्ही आणू शकता. तर मी गेलो मिरच्याचं तरावा आणि वांग्याचं तरावा आणि टोमॅटोचं तरावा आणायला. तर बघू शकता अशा प्रकारे तिथं खूप प्रकारचे रोपं आहेत. तुम्हाला कुठली पण रोपं पाहिजे असू देत तिथं मिळतात. तर मी घेऊन आलो 1000 रुपयाची रोपं आणि माडगाळमध्ये आलो. आपल्याला घ्यायचं होतं ट्रायपॉड, रिंग लाईट वगैरे, आपल्याला जो व्हिडिओ शूट करायला जे सामान लागतं ते घ्यायचं होतं. म्हणून आपण आलेलो मोबाईल शॉपिंगमध्ये आणि तिथलं त्या दुकानदारकडून सगळं बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे रिंग लाईट, ट्रायपॉड हे सर्व घेतलं, पॅक वगैरे केलं आणि त्यांचं पेमेंट देऊन आपण आलो की घरी. आणि आवरून गावात आलो तर इथं बैल पळवायला चालू होती. तर आपण बघितलं पहिलं पळवायला लागले, तर पाऊस आला. तर पाऊस आल्यावरती बघू शकता सगळे लोक, कोण दुकानात जाऊन बसलं, कोण देवळा मंदिरामध्ये जाऊन बसलं सगळं. आणि ह्यो भाद्र मात्र चाबू घेऊन लागलाय पावसात पडवायला, ठाळ ठाळ आवाज काढायला लागला. आपण काय बाहेर निघलो नाही बघा, कसा आनंद घेतो.